नमस्कार मित्रांनो, तर आता आपण इथे आलो आहोत CKP हॉल, म्हणजेच आमच्या ठाण्यामध्ये खारकराळीमध्ये आपण इथे आलो आहोत। आणि आज मी इथे घे भरारीच्या एक्झिबिशनसाठी आलेली आहे, जे 3 दिवस चालणार आहे। 8, 9 आणि 10। 8 ते 10 मार्च हे 3 दिवस चालणार आहे। मी हा जो व्हिडिओ शेअर करीन म्हणजे पोस्ट करीन तो तुम्हाला शनिवारी सकाळी मिळेल, तर ते पूर्ण 2 दिवस तुम्हाला मिळतील। सुट्टीचे दिवस आहेत, नक्की व्हिजिट करा। मला सगळे स्टॉल एका व्हिडिओमध्ये कॅप्चर करायला मिळाले नाहीत, तर काही राहूनसुद्धा गेले असतील, तर तुम्ही स्वतः तिथे व्हिजिट करून कोणकोणते स्टॉल आहेत याची दखल घ्या, तिथून खरेदी करा। आणि खरंच खूप छान व्हरायटी आहे। चला तर मग आपण एक्सप्लोअर करूयात काय काय आहे तिथे गोष्टी त्या। नमस्कार, आता मी माझ्या फेवरेट ब्रँडच्या इथे आले, अंजोर। तर इथे तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या फुलांच्या बॉर्डरचे कुर्तेज आहेत, साडीज आहेत, हँड पेंटेड कुर्ते आहेत, साडीज आहेत, कॉटनचं मटेरियल आहे, सिल्कचं मटेरियल आहे, वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये। जर तुम्ही माझ्यासारखे फुलांच्या डिझाईन्स प्रेमी असाल तर तुम्ही इथे नक्की ह्या स्टॉलला पण व्हिजिट करा। बघा, यांच्याकडे खूप सुंदर सुंदर व्हरायटी आहे। बकुळीची फुलं आहेत, पारिजातकाची आहेत, गणेशवेल आहे, चाफा आहे, सुंदर सुंदर सगळ्या प्रकारची ते फुलं आहेत आणि साड्यासुद्धा सुंदर। ही पारिजातकाची तर ह्यांची एकदम फेमस साडी आहे, सगळ्यांना माहिती आहे हा ब्रँड, त्याच्यामुळे खूप सुंदर। ह्याच्यावरती पारिजातकाचा सडा पडला असं वाटतं, तर हा मरून कलर मला किती सुंदर वाटतं। तसेच बकुळीची पण आहे, अबोलीमध्ये पण आहे ही डिझाईन, व्हिजिट करा। चितळेस गॅलरी होम डेकर, तर इथे वेगवेगळ्या ह्यांच्याकडे तुम्हाला व्हरायटी बघायला मिळतील। इथे मॅट्स आहेत, त्या मॅटला किती सुंदर लेस असं डेकोरेशन केलेलं आहे, तुम्ही बघा। हे पण मी एक प्रोडक्ट घेतलेलं आहे, ह्याच्यामध्ये व्हाईट कलरचं घेतलेलं आहे आता। आणि हे ह्यांच्याकडे खूप सुंदर व्हरायटीचे कुशन कवर आहेत। हे सुद्धा मागच्या वेळी इथे जेव्हा प्रदर्शन होतं तेव्हा मी घेतलं होतं आणि खूप चांगलं टिकाऊ आहे। आमच्या घरी जे आम्ही जे लावले आहे कुशन कवर, आम्हाला खूप त्याच्यामुळे खूप लोकांनी त्याचं कौतुक केलेलं आहे, खूप प्रेज मिळते मला प्रत्येक वेळी। तर तुम्हाला अशा युनिक गोष्टी घरासाठी, घर सजवण्यासाठी हव्या असतील तुम्हाला, तर चितळेस गॅलरी यांच्याकडून प्रोडक्ट घ्या, खूप सुंदर क्वालिटी आहे। हे सुद्धा एक कुशन कवर बघा किती गोड आहे, खूप मस्त आहे। कापडाचे ते छोटे छोटे बर्ड्स बनवलेले आहेत। आता ह्यांच्याकडे सुंदर अशा मॅट आलेल्या आहेत सिल्कच्या मटेरियलमध्ये, बघा। आणि किती सुंदर सुंदर लेस केलेले आहेत। कलर कॉम्बिनेशन तुम्ही बघा किती सुंदर आणि मस्त असं आहे। हे बघा, अप्रतिम मोरपिशी आणि गुलाबी रंग, त्याचं कॉम्बिनेशन एकदम काय एकदम म्हणत हे बघा, खूप छान। तुम्ही टेबलवर लावू शकता किंवा काही फंक्शन असेल तर मागे वॉलला सुद्धा तुम्ही हे करू शकता हँग। माझ्या ब्रँडचं नाव SMD द पर्समध्ये, आम्ही मॅन्युफॅक्चरर आहे। एक्सक्लुझिव्ह क्रॉस बॉडी स्लीव्स, नंतर हे डफल बॅग, या प्रोफेशनल ह्या लॅपटॉपसाठी पण यूज करता येतील का? लॅपटॉपच्याच आणि ट्रॅव्हल बॅग केले आहेत। हे जेंट्ससाठी नवीन इंट्रोड्यूस केले आहे ट्रॅव्हल बॅग। आणि काय रेंज आहे तुमच्याकडे? पर्सेस आता पाउचेस 95 पासून, या स्लिंग्स 195 पासून 2000 पर्यंत। थँक्यू। इथे अंजोरच्या ब्रँडमध्ये लहान मुलांचे सुद्धा कपडे उपलब्ध आहेत, तुम्ही बघा। खूप सुंदर सुंदर इथे फ्रॉक्स आहेत मुलींसाठी। आणि इथे बाजूलाच एक स्टॉल आहे कनीरा पैठणी म्हणून, तर तिथे सुद्धा लहान मुलांचे किड्स वेअर तुम्ही बघू शकता। किती सुंदर सुंदर फ्रॉक्स आहेत, मुलांसाठी पण कुर्ते आहेत आणि त्याला पैठणीची बॉर्डर आहे। स्कर्ट्ससुद्धा आहेत, बॅग्स, छोटा पर्सेस आहेत, पाऊच आहे, इव्हन टोपी सुद्धा आहे। आणि पर्सेसवर सुंदर अशा नथीसुद्धा आहेत। तोरण सुद्धा आहे, तुम्ही इथे बघू शकता की पैठणीचे इथे तोरण आहे, किती युनिक आहे। आणि इथे त्यांनी लावून डिस्प्लेला सुद्धा इथे दाखवलेलं आहे।
6 months to 10 years आपल्याकडे available आहे. लहान मुलांचे कपडे 3 आहेत. monthsचे पण चालू केले. अच्छा, म्हणजे लहान एकदम 3 महिन्याच्या बाळापासून तुमच्याकडे 6 वर्षाच्या 10 वर्षाच्या मुला आणि हे सगळी जॅकेट्स पैठणीचेच, म्हणजे तुमची पैठणीची स्पेशालिटी आहे. थँक्यू. आणि नंतर आहे इथे ज्वेलरीचा सेक्शन, इयरिंग्स. ते वेगवेगळ्या प्रकारचे इयरिंग्स आहेत, तुम्ही बघू शकता. Hello, Rashmi Bora. My brand is Creations, and we are at Thane at Bharani exhibitions today, tomorrow, and day after. थँक्यू. So do visit. इथे सारीज सुद्धा आहेत वेगवेगळ्या कॉटनमध्ये. मग पुढे इथे आला तर इथे तुम्हाला परफ्यूम, अगरबत्ती हे सगळं तुम्ही बघू शकता. धूप, कार परफ्यूम्स, अशा वेगवेगळ्या गोष्टी इथे उपलब्ध आहेत. मग पुढे इथून गेल्यावरती तुम्हाला इथे कॉटन साडीज, कलकत्ता साडीज तुम्ही बघू शकता. ते खूप छान छान व्हरायटी आहे. कलर कॉम्बिनेशन पण खूप मस्त आहे. क्या रेंज आहे साडीज का? 1400 पासून स्टार्ट आहे. आपला स्टॉल नंबर 21 आहे आणि फर्स्ट फ्लोअरला आहोत. आणि सुंदर साड्या आहेत माझ्याकडे. 1600, 1400. ओके. आणि सगळ्या कलकत्ताच्या कॉटन आहे. कॉटन आहे. हँडलूमच्या खूप सुंदर सुंदर साड्या आहेत. तुम्ही बघू शकता की किती सुंदर जरीच्या पण आहेत. आणि कलकत्ताच्या ही जर बेंगाली साडी तर सगळ्यांना आवडतेच, व्हाईट आणि रेड कॉम्बिनेशन, तर हे सुद्धा आहे त्यांच्याकडे. हा स्टॉल नंबर 24 आहे आणि इथे सुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या तुम्ही बघू शकता. खूप सुंदर कलेक्शन आहे यांचं. कॉटनमध्ये सुद्धा साड्या आहेत. हे बागमेंट प्युअर कॉटन मधल्या साडीज आहेत. ओके. आणि हे ड्रेस मटेरियल. आणि हे ड्रेस, अच्छा, म्हणजे तुमच्याकडे ड्रेस मटेरियल पण आहेत, साड्या पण आहेत. हां, 3 पीस मध्ये येतात. सलवार, ओके. कुर्ती आणि ओढणी तिन्ही असतं याच्यामध्ये. ओके. प्युअर महेश्वरीवरती अजरक प्रिंट. हां, अजरक प्रिंट. हे पण पूर्ण हँड ब्लॉक प्रिंटनी केलेलं आहे. हे महेश्वरीमधले ड्रेस मटेरियल्स आहे. ओके. हे असे येतात. कुर्ती, आणखी दुपट्टा. अरे वा. आणखी बाकी या सगळ्या महेश्वरी साड्या आहेत. खूप छान आहे. त्याचे रंगसंगती खूप मस्त आहे. हे पण आमचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे. ओके. आमच्या स्वतःच्याच लूम्स आहेत महेश्वरला. आम्ही इंदोरून येतो स्वतः. अरे वा. हो, तुमच्या हे नाव पण लिहिलेलं आहे, फॅब्रिकर्शल इंदोर पुणे. थँक्यू. इथे सुद्धा कॉटनच्या वेगवेगळ्या मला व्हरायटी बघायला मिळतील. कुर्तेज आहेत लेडीज वेअरमध्ये, शॉर्ट कुर्तीज. आणि ह्यांचं जत्रा नाव आहे ब्रँडचं. तोरण पण आहे यांच्याकडे. जॅकेट्स आहेत कॉटनचे. पुढे इथे गेल्यावरती तुम्ही बघू शकता साडीज आहेत. पुन्हा पारिजातकाच्या इथे साडीज आहेत कॉटनमध्ये. आणि ह्या अशा सुंदर फ्लावरची बॉर्डर असलेल्या पण साडीज उपलब्ध आहेत. त्या आता सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत. अजून पण ह्या अशा रिच वाटणाऱ्या कॉटन साडीज आहेत, तुम्ही बघू शकता. याला गोटा बॉर्डर आहे. पुन्हा ते ज्वेलरीचं सेक्शन आहे, तुम्ही बघू शकता. ह्या किती सुंदर अशा मण्यांची ते छान छान ज्वेलरी आहे. इथे कुशन कवर वगैरे आहेत. पुढे त्यांच्या ब्रँडचं नाव ते जोधाज आहे. ते श्रिया क्रिएशन म्हणून आहे. इथे पण पुन्हा ज्वेलरी तुम्ही बघू शकता. इथे स्किन केअरचे प्रोडक्ट्स आहेत, तुम्ही बघू शकता नेक्स्ट स्टॉलमध्ये. आणि त्यापुढे पुन्हा इथे कलकत्ता साडी बघू शकता. स्टॉल नंबर 33ला आहेत उपलब्ध. त्यासुद्धा तुम्ही इथे विजिट करून घेऊ शकता. कोलकाता एंड कम ऑल द वे जस्ट टू एक्सिबिट आवर प्रोडक्ट्स. ये हमारा प्रोडक्ट्स है. ऑल आर ब्यूटीफुली
हैंड स्क्रिप्शन साड़ी, मतलब ये हैंड ब्लॉक की साड़ी है और सभी साड़ी जो है खादी कॉटन की होती है, प्रीमियम क्वालिटी हैंडलूम की होती है। उसके साथ ये अगर आप ये पीस देखिए तो पटली पल्लू में आती है, बहुत सुंदर। ये बॉडी जाएगी, मैं एक साड़ी दिखा रही हूँ, बहुत, दिस इज कॉल्ड आवर सिग्नेचर साड़ी। वी आर ब्यूटीफुल बुटीक, वी आर द मैन्युफैक्चरिंग हाउस ऑफ बंगाल एंड मेरे लिए सब पतली पल्लू बहुत सुंदर जाते हैं। और ये आपकी ब्लाउज भी होती है, ये ब्लाउज भी जाती है आपकी। ह्या साडीमध्ये ब्लाऊज सुद्धा उपलब्ध आहे, तुम्ही त्यांनी सांगितलं, आणि हँड ब्लॉक केलेले साडीज आहेत। तर त्यांच्या खूप ह्या छान छान साडीज तुम्हाला हे कलेक्शनचं बघायचं असेल तर स्टॉल नंबर 33ला तुम्ही व्हिजिट करू शकता। हे सध्या मल कॉटन, आता सध्या गरमी सुरू झाली आहे तर मल कॉटनच्या ह्या सुंदर मऊसूत अशा छान छान साड्यासुद्धा ह्यांच्याकडे आहेत। आणि ह्यांच्या ब्रँडचं नाव तुम्ही इथे बघू शकता, बेंगाल्स हँडलूम साडीज म्हणून। आणि त्यांनी without Jamdani, like you know, it is a complete to have a tour of Bengal. So Bengal की authentic Jamdani handmade, as you can see the range of Dhakai Jamdani. Some of them are 1350, some of them are 1850. So these are an 1850 handloom products है, and these all are also soft, एकदम छान क्वालिटी की है और इसका जो सॉफ्टनेस है आप लोग फील कर सकते हैं, बहुत सुंदर। So these all are ज्यांना रोज, ज्यांना खरंच कॉटन खरंच खूप आवडतं ह्यांच्याकडे तुम्ही खरंच व्हिजिट करा। एकदम सॉफ्ट साड्या आहेत, खूप सुंदर आहेत आणि कलरची व्हरायटी सुद्धा खूप मस्त आहे। These are cotton Jamdani. So Jamdani is a weaving procedure and it means it's a Parsi word. It means you know, weaving, which has a drawing of full and patta, right? So it's a weaving process, but this has been done on cotton, so this is called cotton Jamdani. And how you're going to know this is a handloom product? You have to just turn it back and you can see this uncut work. This one cannot be done in power loom. It has to be done in only handloom. So these are the handloom sarees, perfect for your summer, especially for all Maharashtra. If you want to take this taste, please do visit our stall number 373. तर ताईंनी खूप छान सांगितलंय की तुम्हाला साडी सुद्धा कशी ओळखायची आहे, की मशीन हे बनवलेली आहे की कसं केलेलं आहे। तर ही त्यांनी जी टिप सांगितलेली ती नक्की लक्षात ठेवा आणि स्टॉल नंबर 33ला नक्की व्हिजिट करा। खूप छान कॉटनच्या मस्त साड्या आहेत। इथे व्हाईटमध्ये एम्ब्रॉयडरी केलेले कुर्ते आहेत, फक्त त्याची स्पेशालिटी आहे, इथे तुम्ही बघू शकता, खूप छान आहे। आणि पुन्हा इथे एक ज्वेलरीचं सेक्शन आहे। इथे व्हाईटमध्ये एम्ब्रॉयडरी केलेले कुर्ते आहेत, फक्त त्याची स्पेशालिटी आहे, इथे तुम्ही बघू शकता, खूप छान आहे। आणि पुन्हा इथे एक ज्वेलरीचं सेक्शन आहे। स्टॉल नंबर 37मध्ये पण तुम्हाला वेगवेगळे टी शर्ट्स बघायला मिळतील, कुर्ते, साडीज, यांच्याकडे खूप व्हरायटी आहे। नेक्स्ट बाजूचा जो स्टॉल आहे तिथे तुम्हाला साड्या, कॉटन साडीज, प्रिंटेड साडीज, कुर्ते मटेरियल पुन्हा पाहायला मिळतील। हा स्टॉल नंबर 38 आहे। कॉटन समरवेअरसाठी खूप छान असतं, त्याच्यामुळे इथे नक्की व्हिजिट करा जर तुम्हाला कॉटन हवं असेल आणि ऑफिस वेअरसाठी साडीज वगैरे पण हव्या असतील तर हा एक छान पर्याय आहे। तर 39ला तुम्ही बघू शकता किड्स वेअर आहे, कॉटनमध्ये आहे, ते पण आता उन्हाळा सुरू झालेला आहे। तर लहान मुलांसाठी खूप छान छान टॉप्स आहेत बघा, आणि इथे लावलेले नाही, डिस्प्ले केलेले आहेत, नाईट सूट पण आहेत लहान मुलांसाठी। हा स्टॉल नंबर 41 आहे। इथे पुन्हा ज्वेलरीचं सेक्शन आहे, यांच्या ब्रँडचं नाव आहे शिवकन्या। तर इथे सिल्वरचे तुम्ही बघू शकता, खूप सुंदर सुंदर व्हरायटी आहे, इयरिंग्स आहे त्यांच्याकडे। स्टॉल नंबर 42मध्ये तुम्ही बघू शकता, इथे लहान मुलांचे आयटम्स आहेत, स्टेशनरी आयटम्स आहेत, परत लहान मुलांना स्कूल गोईंगसाठी जे वॉटर बॉटल, पेन, टिफिन ह्या सगळ्या ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या ह्यांच्याकडे आहेत। सॉफ्ट टॉईजसुद्धा आहेत। मागच्या वेळी ह्या नॉवेल आयडियाजमधून आम्ही सरस्वतीची फ्रेम घेतली होती, तर ह्यावेळीसुद्धा ह्यांचा स्टॉल आहे।
तर तुम्ही बघू शकता वदनी कवळ घेत आहे त्यांचं नवीन त्यांनी इथे ही फ्रेम आणलेली आहे. सरस्वतीसुद्धा त्यांनी जी फक्त त्यांची यंत्र होतं सरस्वतीचं त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी आता मंत्रसुद्धा लिहून अशी वेगळ्या फ्रेम्स त्यांनी आता ह्यावेळी त्यांच्या कलेक्शनमध्ये ॲड केलेल्या आहेत. त्याच्या बाजूच्या इथे सुद्धा परत कॉटनचे कुर्तेज आहेत आणि 45 नंबर स्टॉलमध्ये इथे वेगवेगळ्या बॅग्स आहेत. तुम्ही कुठेही ट्रॅव्हलिंगसाठी छोट्या पर्सेससुद्धा ह्यांच्याकडे उपलब्ध आहेत. आणि स्टॉल नंबर 46मध्ये पुन्हा तुम्हाला कॉटनचे कुर्ते बघायला मिळतील. आहे, पास्ता आहे, शेवया आहे, थालीपीठाची भाजणी आहे, धिरड्याचं पीठ आहे, ओट्सचा डोसा आहे, हिरव्या मुगाचा, ज्वारीचा, नाचणीचा डोसा, आंबोळी आहे, पोहे आहेत, रवा आहे, उपवासाची भाजणी आहे. कुठल्याही प्रॉडक्ट्समध्ये मैदा, कलर, प्रिझर्वेटिव्ह, सोडा, सायट्रिक ॲसिड हे कशातच नाही. म्हणजे आपण जे बोलतो की आपण पौष्टिक गोष्टी खाल्ल्या पाहिजेत आणि आपल्याला करायला जर वेळ नसेल तर इथे तुम्ही रेडीमेड इथून घेऊन जाऊ शकता ह्यांचे प्रोडक्ट्स आणि घरी सगळं बनवून तुम्हाला फटाफट सगळं करता येऊ शकेल अशा ह्या यांच्या गोष्टी आहेत. खिलावू पण शकता, त्यामुळे अगदी नक्की व्हिजिट करा. ह्यांचा स्टॉल नंबर आहे D आणि हा बाहेरच आहे. लगेचच तुम्ही जेव्हा बाहेर पडाल फर्स्ट फ्लोअरवरून तेव्हा तुम्हाला ह्यांचा स्टॉल मिळू शकेल. आणि त्याच्या बाजूला C स्टॉल आहे, तिथे पण तुम्हाला वेगवेगळे प्रकारचे खाद्यपदार्थ बघू शकता तुम्ही. कोकण मेवा आहे सगळ्या प्रकारचा, त्यामध्ये रेडी टू ईट फणस भाजी आहे, रेडी टू कुक फणस भाजी, सुरण भाजी, आळू भाजी आहे, मँगो पल्प आहे, आंब्याचा रस आहे. रेडी टू कुक म्हणजे ह्याच्यामध्ये काय पीसेस केलेले असतात का? फणस भाजीचे तुकडे फणसाचे केलेले आहेत आणि शिजवलेले आणि शिजवलेले सध्या फक्त फोडणी टाकायची आणि त्याच्यात रेसिपी टाकली. कोकण मेवा, ताजे फणसाचे गरे आहेत, आंबा पोळी आहे, मसाले आहेत, पिठं आहेत, कोकम सरबत, आगळ, चटण्या आहेत आणि सगळी लोणची आहे. 12-13 प्रकारची लोणची आहे. म्हणजे चिकूचं एक वेगळं लोणचं आहे, चिकूचं लोणचं आहे. म्हणजे आतापर्यंत आपण कोलंबीचं लोणचं पण ऐकलं, म्हणजे चिकूचं लोणचं आहे खरंच यांची युनिक मला वाटतं आयटम आहे. आणि मिरीचं सुद्धा लोणचं आहे. यांच्या ब्रँडचं नाव कनक आहे, कनक फूड्स. तर तुम्हाला अशा छान छान वस्तू जर घ्यायच्या असतील तर नक्की ते कोकण उत्पादनं अवेलेबल आहे, तर नक्की व्हिजिट करा. इथे मी वरच्या फ्लोअरवरती आलेली आहे. इथे सुद्धा खूप वेगवेगळे ब्रँड्स आहेत, खूप वेगवेगळ्या व्हरायटी आहेत. ते सादगीचं स्टार्टिंगला तुम्हाला दिसेल. स्टॉल नंबर 13 आहे कॉटनचे. त्याच्या बाजूला ज्वेलरीचं सेक्शन दिसतंय. मग इथे तुम्हाला मध पाहिजे असेल, जर तुम्हाला तूप घ्यायचं असेल, जॅगरी पावडर म्हणजे तुम्हाला गुळाची पावडर जर घ्यायची असेल तर ते सुद्धा असे सुद्धा प्रोडक्ट्स इथे आहेत. हे वरच्या फ्लोअरवरती आहे. पण इथे पुन्हा ज्वेलरीचा पण एक स्टॉल आहे. हे ह्यांचं ब्रँड नेम आहे. छान छान युनिक ज्वेलरीचे तुम्ही बघू शकता. माळा आहेत, पर्लच्या सुद्धा वेगवेगळ्या माळा आहेत. आणि हा 7 नंबरचा आहे. तिथे वेगवेगळे कुर्तेस तुम्ही बघू शकता. कलर सगळ्यांमध्ये अवेलेबल आहे. जरीच्या बॉर्डर असलेल्या, मण्यांची बॉर्डर असलेल्या छान छान कुर्तीज. आणि इथे हा शर्वी नावाचा ब्रँड दिसतोय. तर ह्यांच्याकडे ड्रेस मटेरियलसुद्धा आहेत आणि साडीज खूप छान आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आहेत. तर हे बघा, हे एकदम युनिक अशा गोष्टी आहेत. हे ब्लाऊज पीस आहेत आणि हे हँड पेंटेड आहेत. कोल्हापूरची अंबाबाई आहे, वेगवेगळ्या इव्हन मॉडर्न डिझाईन्स पण आहेत. खणाच्या ह्याच्यावर पण त्यांनी केलेली आहे पेंटिंग. प्लेन ब्लाऊज पीससुद्धा आहेत. म्हणजे तुम्हाला जशा प्रकारचा ब्लाऊज पीस असा हवा आहे तशा प्रकारच्या मटेरियलवरती त्यांनी वेगवेगळे पेंटिंग केलेले आहे. हे सर्वात आता फेमस जे सध्या चालू आहे नथ, तर ते पण आहे. परत विठ्ठल रखुमाई आहे. खूप छान छान. मला हे तर म्हणजे खूपच युनिक सुंदर अंबाबाईचा चेहरा यांनी पेंट केलेला आहे. तर ह्यांचा
इवन इथे पण बघू शकता, खूप छान. ही साडी आहे का? ह्या साड्या आहेत. आणि हे पण ब्लाऊज पीस आहे. हे दोन्ही ब्लाऊज पीस आहेत. तुमचा स्टॉल नंबर सांगाल का? S9 स्टॉल आहे. आणि ह्यांचं ब्रँडचं नाव आहे मनू हँडक्राफ्ट. तर तुम्ही इथे नक्की विजिट करा. छोटे पाउचेस पण आहेत इथे हँड पेंट केलेले, वेगवेगळे फिशच्या शेपचे आहेत बघा. युनिक पेन्सिल सुद्धा आहे. हे लहान मुलांना आवडू शकेल. हँड पेंटेड आहेत ह्या गोष्टी. आणि मला वाटतं हे कुर्ते आहेत का? हे ड्रेस मटेरियल आहेत. ज्यांना हँड पेंटेड गोष्टी आवडतात त्यांच्यासाठी पर्वणीच आहे. हे बघा, खूपच छान सुंदर असं त्यांनी पेंटिंग केलेल्या गोष्टी इथे आहेत. ते रिअल वाटतील अशा. पुन्हा इथे नेक्स्ट स्टॉलमध्ये पुन्हा सारीज आहेत. कॉटन सारीज यांच्याकडे भरपूर आहेत वेगवेगळ्या स्टॉलमध्ये. ज्वेलरीज पण आहेत वरच्या S15 वरच्या फ्लोअरमध्ये पण इथे ज्वेलरी आणि साड्यांचे वेगवेगळे सेक्शन आहेत. इथे तुम्हाला जोशी सुगंधीमध्ये तुम्हाला उदबत्ती म्हणजे सगळे जे पूजेचे साहित्य आहे ते त्यांच्याकडे उपलब्ध आहे. रांगोळीचे साचे सुद्धा आहेत त्यांच्याकडे. तर हे ठाण्यातच त्यांचं शॉप आहे. तुम्ही इथे घेऊ पण शकता त्यांच्या शॉपमध्ये सुद्धा जाऊन. आणि परत त्यांचा इथे स्टॉलसुद्धा पण आहे. स्टॉल नंबर आहे S16. ते त्याच्याच बाजूला तुम्ही बघा टी शर्ट आहेत. मेसेज असलेले टी शर्ट आता मराठीमध्ये सध्या ट्रेंडमध्ये आहे. तर तुम्ही इथे पण घेऊ शकता. लहान मुलांचे पण टी शर्ट्स इथे आहेत. खाण्यापिण्याचे पण इथे वेगवेगळे स्टॉल्स आहेत. घाण्यावरील लाकडी घाण्यावरील शुद्ध तेल. पुन्हा इथे पण काही प्रोडक्ट्स आहेत बघा. गूळ पावडर वगैरे इथे उपलब्ध आहेत. पुढे पण साड्यांचा S23 साड्या आहेत कॉटनच्या. नेक्स्ट पुन्हा एक तिथे ज्वेलरीचा हे दिसतंय. मोत्यांचे ज्वेलरीज आहेत. आणि सोल रॅप म्हणून पुन्हा त्याच्या बाजूला जो स्टॉल आहे तिथे वेगवेगळ्या साडीज आहेत. इथे जीन्स S23 स्टॉलमध्ये तुम्हाला जीन्सचे सगळे कुर्ते शर्ट ह्या गोष्टी मिळू शकतील. पुढे इथे रांगोळीचे साचे आहेत. ज्यांना वेळ नसतो रांगोळी काढण्यासाठी ते असे रेडीमेड साचे इथून ह्यांच्याकडून घेऊ शकता. जोशी क्रिएशन नाव आहे ह्या ब्रँडचं. तर ह्या प्रकारच्या ज्या रांगोळ्या आहेत त्या तुम्ही बघू शकता की रेडीमेड रांगोळ्या आहेत. म्हणजे आपण ह्या डायरेक्ट ठेवू शकतो फ्लोअरवरती आणि कसलीही त्याला भीती नाही की हात लागला किंवा काय झालं तर त्या खराब होतील. किंवा आपण नॉर्मली जी रांगोळी करते त्या खूप डेलिकेट असतात आणि खराब होऊ शकतात. तर इथे ह्या रेडीमेड आहेत. जोशी क्रिएशन्स नाव आहे ह्यांच्या ब्रँडचं. तर तुम्ही नक्की ह्या स्टॉलला व्हिजिट करा. हे आता नवीन सध्या ट्रेंडमध्ये आपल्याला खरंच वेळ नसतो. तर तुम्ही ह्या अशा प्रकारच्या रेडीमेड इथून रांगोळ्या घेऊ शकता. आता चैत्रांगणसुद्धा यांच्याकडे उपलब्ध आहे. तसे साचे सुद्धा आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही फक्त रंग भरायचा आणि हे असे बाहेर तुम्ही ठेवू शकता. तर हे सुद्धा आहे. आणि ह्यासुद्धा हे अशा प्रकारचे सुद्धा प्लॅस्टिकचे साचे जे तुम्ही बाहेर ठेवू शकता. आणि असं रांगोळी जर तुम्ही प्लेटमध्ये वगैरे ठेवली तर याच्यावरती हे साचे ठेवू शकता. ह्यांचा स्टॉल आहे S35. तर महिला दिनाच्या निमित्ताने या एक्झिबिशनमध्ये नक्की व्हिजिट करा. आपल्या फिमेलसाठी ते खूप व्हरायटी ऑप्शन आहेत. साड्यांपासून कुर्त्यांपासून शॉर्ट कुर्तीजपासून सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल आहेत. इथे बाहेर पेट पूजेची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. उपासासाठी सुद्धा आज इथे उपासाचे पदार्थ उपलब्ध होते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील भागात भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत लो बसा मित्रांनो. धन्यवाद.